कांदा व द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख असताना बिबट्याचा तालुका म्हणून देखील निफाड तालुका कायमच चर्चेत असतो। नेहमीच येथे बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडत असतात। यावर उपाययोजना म्हणून नागरिकांमध्ये बिबट प्राण्याबाबत जागृती होण्यासाठी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताह निमित्ताने नाशिक पूर्व वन विभाग व AREAS फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। मानव व वन्यजीव संघर्ष कमी होऊन मानव व वन्यजीव सहजीवनाने जगावे, वन्यजीव अचानक समोर आल्यास काय काळजी घ्यावी, नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी जात असताना शेती परिसर लागला तर काय काळजी घ्यावी, या बाबतीत माहिती मिळावी म्हणून नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता। नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक कृष्णा पवार, सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी SB वाघमारे, नांदगाव व येवला वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मनमाड वनपाल भगवान जाधव यांच्या नियोजनानुसार निफाड येथील शांतीनगरमध्ये असलेले मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र, निफाड वन उद्यान येथून वन विभाग पदाधिकारी व AREAS फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य, पिंपळगाव महाविद्यालय प्राध्यापक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली। रॅली निफाड वन उद्यान पासून सुरू होऊन नैताळे, धारणगाव खडक, धारणगाव वीर, खेडले झुंगे, सारोळे थडी, नादुरमध्येश्वर मार्गे पुन्हा निफाड वन उद्यान येथे येऊन समाप्ती झाली। या रॅलीद्वारे विविध शाळा व ग्रामस्थांना भेटी देत बिबट व इतर वन्य प्राण्यांना बाबतीत प्रोजेक्टर व्हॅनद्वारे माहितीपट दाखवण्यात आला व वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच AREAS फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांशी संवाद साधून माहिती दिली। वाघाची प्रतिकृती असलेला शेरू रॅलीचा आकर्षण ठरला। रॅलीसाठी येवला, चांदवड, नांदगाव वन परिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचारी, AREAS फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आधुनिक बचाव पथक, निफाड व येवला सदस्य, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांचे प्राणीशास्त्र विभाग प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, सिडको नाशिक येथील प्राणीशास्त्र विभाग प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी, नांदूर मध्येश्वर पक्षी अभयारण्यामधील वन कर्मचारी, पक्षी मित्र, ज्येष्ठ पक्षी तज्ञ, जिल्ह्यातील विविध भागातील आलेले सर्परक्षक, प्राणी मित्र, वन्यजीव छायाचित्रकार, इतर संस्थेचे सदस्य यांनी सहभाग घेतला। रॅली गावात गेल्यानंतर सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले व प्रबोधन केल्याबद्दल आभार मानले। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी वन्यजीव सप्ताह 2024 निमित्त महाराष्ट्र शासन वन विभाग व AREAS फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बिबट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। ही बिबट रॅली निफाड वन उद्यान मार्गे नैताळा मार्गे पुढे खेडलजुंगे मार्गे सारोळे तिथून सारोळखेडी तिथून पुढे पुन्हा नांदूर मध्येश्वर आणि त्या मार्गे पुन्हा निफाड वन उद्यान या मार्गे बिबट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। सदर रॅलीचा मुख्य उद्देश हा मानव आणि वन्यजीव हा संघर्ष टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा उद्देश आहे। या रॅलीमध्ये प्रामुख्याने AREAS फाउंडेशन यांच्यामार्फत ही आणि वन विभाग नाशिक पूर्व यांच्यामार्फत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे। या रॅलीमध्ये सिनियर पक्षीमित्र, छायाचित्रकार, त्याचबरोबर केकेवा कॉलेज, पिंपळगाव बसवंत यांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झालेले आहेत। आणि ही रॅली निफाड वन उद्यान मार्गे जाऊन विविध गावांमध्ये जनजागृती करणार आहे। जनजागृती करून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, यामध्ये नागरिकांचा मेन उद्देश काय आहे, नागरिकांची जबाबदारी काय आहे, आपल्या पुढे जर बिबट हा वन्य प्राणी किंवा इतर वन्य प्राणी पुढे आला तर त्या संदर्भात कोणती आपण दक्षता घ्यावी आणि कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये याबाबत जनजागृती केली जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने गावातील नागरिक, शाळा, कॉलेजेस यामधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश आहे। धन्यवाद। वृत्तसंकलन AB न्यूज नाशिक।